सुट्टीचा दिवस असला की घरी काही करमत नाही, त्याच्यामुळे सरळ गाडी पकडायची आणि शेतावरती जायचं. आता शेतावरती जायला रस्ता थोडा पायवाटच आहे, त्याच्यामुळे गाडी लांबच ठेवावी लागते आणि चालत चालत जावं लागतं. शेत थोडं लांब आहे, पण जाताना खूप मजा येते. सगळ्यांची शेतीची कामं चालू आहेत, त्याच्यामुळे रस्ता जो काय आहे तो ट्रॅक्टरमुळे खूप खराब होऊन गेला. जाताना मध्येच मला हे पाव्याचं झाड दिसलं. आता याला धार्मिक महत्त्वसुद्धा आहे. याला गौरीच्या पूजनामध्ये सुद्धा वापरलं जातं. त्याचबरोबर गणेश चतुर्थीच्या दिवशी याचं पूजन करून हे जे झाड आहे ते शेताच्या मधोमध लावलं जातं. आता याचं कारण काय, की शेताचं संरक्षण व्हावं, शेतामध्ये रोगराई होऊ नये आणि जे काही आपलं भातशेतीचं पीक आहे ते चांगलं यावं, भरभरून यावं, यासाठी याची जी काही लावणी आहे ती शेताच्या मधोमध केली जाते. त्याचबरोबर याला ठुमरीचं झाडसुद्धा म्हटलं जातं. मुरबाड भागामध्ये याला ठुमरी म्हणतात, ठोंबरी म्हणतात, अशी विविध नावं या झाडाला आहेत. आणि हे गणेश चतुर्थीच्या दिवशी ते शेतामध्ये लावलं जातं, म्हणजे श्री गणेशाचं प्रतीक म्हणून ते वापरलं जातं. निसर्गाच्या सानिध्यात जो काय आपण वेळ घालवतो त्याच्यामध्ये खूप आनंद होतो आपल्याला. आणि निसर्ग ही अशी गोष्ट आहे ना की ज्याच्यामध्ये तुम्ही कितीही वेळ घालवा तुम्हाला दुपटीने त्याचा आनंद मिळतो. निसर्ग कधीही कुठली जी गोष्ट आहे ना ती आपल्याला कमी देत नाही. निसर्गातून बऱ्याच गोष्टी आपल्याला विनामूल्य मिळत असतात, फक्त त्या आपण कधी बघतच नाहीत, त्यात नेहमी नजरअंदाज करत राहतो. शेतावर जातात असा मस्तपैकी छोटासा झरा लागतो आणि वाटेमध्ये जाता जाता अनेक प्रकारच्या जंगली वनस्पती सुद्धा बघायला भेटतात. गौरीची जी पत्री असते ना त्याच्यामध्ये हे झाड नक्कीच असतं. आता याला नक्की काय म्हणतात ते मला माहिती नाही. जाता आता मला ना गुंजाची वेल सुद्धा सापडली आहे. हे गुंज जे आहे ना ते पचनासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. जर तुम्ही बडीशोप घरी बनवताय मुखवास म्हणून, तर त्याच्यामध्ये या गुंजाच्या वेलीचा वापर केला जातो. याची जी पानं आहेत ना ती कवळी कवळी पानं जी घेतली जातात आणि ती गोड लागतात. खाल्ल्यानंतर आहे ना त्याला मस्त असा गोडपणा आपल्या तोंडाला उतरतो. पानामध्ये सुद्धा वापर केला जातो. जे आपण गोड पान खातो त्याच्यामध्ये सुद्धा याची ही जी पानं आहेत ती वापरली जातात. हे निसर्गामध्ये आपल्याला विनामूल्य भेटत असतं. याच्या ज्या बिया आहेत त्या तुम्ही लावल्यात की त्याचं गुंजाचा वेल तुमच्या घरच्या घरीसुद्धा तयार होईल आणि मस्तपैकी तुम्ही त्याचा मुखवाससुद्धा बनवू शकता. असं एक शिंदीचं झाड म्हणतात, त्याला एकावर एकचं फूल म्हणतात किंवा शिंदीचं झाड म्हणतात. त्याला रानहळदसुद्धा म्हटलं जातं. ही रानहळद जी आहे ना त्याला कस्तुरी हळदसुद्धा नाव आहे. अशी वेगवेगळ्या प्रकारची या झाडाला नावं आहेत. निसर्गामध्ये ही जी कस्तुरी हळद आहे ना ती अशी आपल्याला विनामूल्य मिळत असते, पण आपण काही त्याचा शोधच घेत नाही. आपण ऑनलाईन वगैरे सर्च केलं कस्तुरी हळद तर आपल्याला वाईल्ड टर्मरिक म्हणून ती भेटते, पण ही जी कस्तुरी हळद आहे ना ही सौंदर्य प्रसाधनामध्ये वापरली जाते. याचं जे काही हळकुंड आहे ते काढलं जातं आणि त्याच्यापासून पावडर बनवून ती आपल्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा वापरली जाते. या रानहळदीला अशा प्रकारची फुलं येतात ज्याचा वापर आपण गौरीमध्ये सुद्धा करतो किंवा पिठोरी अमावस्या असते त्यामध्ये सुद्धा पूजनासाठी ही फुलं वापरली जातात. आता मी फुलं कुलदेवीला वाहण्यासाठी नेतोय घरी. खूप सारी फुलं भेटलीत मला आज. ही सगळी फुलं मी देवाला लावणार आहे. जाता एक छोटंसं तळं आहे आमच्या इथे जे फक्त पावसाळ्यात पाण्याने भरलेलं असतं, उन्हाळ्यामध्ये इथे पाणी नसतं. बांबूचं छान बेटही आहे. मी आता माझ्या शेतावर पोहोचतोय आणि शंभू नक्कीच माझी वाट बघत असते. तर शंभू म्हणजे कोण? शंभू माझा एक छोटासा मित्र आहे, म्हणजे आमच्या शेतावर पाळलेला कुत्रा, त्याचं नाव आम्ही शंभू ठेवलेलं आहे. आणि तो ना आतुरतेने वाट बघत असतो की कधी घरचे लोक येतात. म्हणजे आठवडाभर आम्ही लवकर कधी यायला भेटत नाही किंवा अधूनमधून भेट होत राहते, पण शंभू मात्र नेहमी वाट बघत असतो आमची. शंभूसाठी मस्तपैकी मी बिस्किटं आणली, कारण की असं गेल्यानंतर त्याला इतका आनंद होतो आणि तो अशी मस्त वाटत बघत असतो आमची. शंभू ये लवकर, ये. थांब उड्या नको मारू, थांब जरा वेळ, थांब रे, जरा थांब जरा. खरं माणसं गेलीत कुठे? आज आमचा माणूस ना नेमकी लॉक लावून गेलाय आणि शंभूला आतमध्ये ठेवलंय.
शंभूला आता काही येता येणार नाही बाहेर, त्याच्यामुळे त्याला आतमध्येच खायला घालायला लागेल. हे घे, घे खाऊन घे. त्याचा खाऊ त्याला भेटला, तो शांत झाला. तो वाटच बघत असतो आम्ही कधी येतो आणि त्याला खायला खाऊ सोबत आणतो. शेतावर पोहोचलोय माझ्या आणि माझा शंभू माझा वाट बघत होता. त्याला खाऊ भेटलेला आहे आणि तो आता मस्तपैकी त्याच्या जागेवर झोपायला गेलेला आहे. शंभूला माझ्यासोबत यायचं आहे, त्या डोळ्यातून स्पष्ट दिसतंय, पण आता पर्याय नसल्यामुळे गेटची चावी पण माझ्याकडे नाही आहे, मग तो आता इथेच राहील. मस्तपैकी माझ्या वडिलांनी आणि मी आणि माझ्या भावाने हे कडीपत्त्याचं झाड आणलं होतं, ते लावलं इथे. आणि आज बघायला गेलं तर ते इतकं मोठं झालं आहे ना, आणि त्याचा घमघमाट इतका येतो आहे आजूबाजूला, मस्त सुगंध येतो आहे. वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलीत आम्ही शेतावरती. हे छान असं मध्येच एक उंबराचं झाड तयार झालं आहे आणि त्याच्या खाली आता आम्हाला पार बांधायचा आहे. पार बांधल्यानंतर मस्तपैकी बसायलासुद्धा होईल आणि त्याची सावली जी आहे ती मस्त शीतल असते, थंड असते. ही जी सगळी मेहनत आहे ना ती माझ्या बाबांची आहे, कारण माझ्या बाबा म्हणजे माझे पप्पा. भात लावून झालेला आहे आता आणि आवणीचं काम संपलेलं आहे. मूठ लावायचे राहिले होते का थोडे? चिखल खूप आहे, गुडघाभर चिखल येते. काय राहिला इकडे आला नाही ना त्या ना, माणसा गेली येऊन गेली ती थोडंसं राहिलाय पण लावत नाही. किती माणसं बोलवली होती लावायला? 4. इकडे आव्हान सांगायचं का नाही रे ना. दररोजचं शाळा असते, कामं असतात, त्याच्यामुळे याला काही शेतावर भेटत नाही. मग असं माणसांकडून ही ज्यांची शेतावर ठेवलेली 2 माणसं आहेत ती लावून घेतात आणि सगळी शेती जी आहे ती एकट्याने हँडल करतात. मध्ये माझे बाबा येतात बघण्यासाठी, कारण बाबांच्या देखरेखीखालीच हे सगळं चालू असतं. खत आणण्यापासून ट्रॅक्टरला डिझेल आणण्यापासून सगळ्या गोष्टींकडे माझ्या पप्पांचं म्हणजे माझ्या बाबांचं लक्ष असतं. अय अय बघ ना, इकडे बघ, इकडे बघ. तुझा पोशा आता चमकला. इकडे आल्यावरती ना वेळेचं भान कधी राहत नाही, कारण निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्ही किती वेळ घालवा पण त्याचं भान तुम्हाला राहत नाही. बराबर वेळ निघून जातो. ओढ्याला खूप पाणी आलं आता. शंभू, जातो मी आता. हां, मी जातो. हां, आता नंतर येईल मी परत. हो, टाटा. मग कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या पेजला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. आणि आता भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.